वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती आहे। तर बरोबर आहे, परकरला बांगडी कशी घालायची तेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। मी मागे पण जो व्हिडिओ बनवला होता बघा, रेडीमेड परकरची उंची कशी कमी करायची, तर त्या व्हिडिओमध्ये मला एका ताईंची कमेंट आली होती की परकरला बांगडी कशी घालायची। तर त्यासाठीच मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आणि परकरला बांगडी घालायची म्हणजे असं नाही की आपण हातातली बांगडी घालायची, तर रेडीमेड परकरला बांगडी घालून याची उंची कशी कमी करायची तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चला जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर तुम्हाला परकर किती मोठा आहे ते अगोदर लावून बघायचं आणि त्यानंतर तो अशा पद्धतीने फोल्ड करून बघायचं, म्हणजे किती तुम्हाला उंची कमी करायची त्यानुसार। तर बघा, कारण की तो आपल्याला साडीच्या आतून घालायचा असतो त्यामुळे वरतीच पाहिजे असतो, म्हणजे साडीच्या बाहेर दिसला नाही पाहिजे त्यासाठी। तर मला जेवढी फोल्ड केलेली आहे ना तेवढी उंची कमी करायची। तर ही आहे साधारणतः 4 इंच, म्हणजे परकर मोठा झालेला आहे। तर 4 इंच मोठा झालेला आहे। तर त्यासाठी बघा आपण अशा पद्धतीने जी आतली बाजू आहे ना ती तिथपासून, म्हणजे तुम्ही किती अंतरावरती असं हे टर्न करून घेऊ शकता, अगदी बॉटम पर्यंत किंवा एकदम मध्यभागी। तर इथे मी अंदाजेच अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे बघा, या पद्धतीने, म्हणजे जो कडेचा आपला जो कटचा भाग असतो ना त्याच्यापासून थोडंसं खाली अशा पद्धतीने। आता आपल्याला इथे 4 इंचाची फोल्ड घडी घ्यायची होती, तर मी इथे 2 इंचावरती मार्क करत आहे, कारण की परकरला आपली ऑलरेडीच एक फोल्ड आलेली आहे, त्यामुळे मग 2 आणि 2 4 इंचाची बरोबर ती फोल्ड होते। म्हणून मी इथे फोल्ड भागापासून 2 इंचावरती इथून तिथून मार्किंग करून घेत आहे। व्यवस्थित अगोदर परकर आहे तो हातरून घेतलेला आहे, त्यानंतर आपण इथे बरोबर अशा पद्धतीने मार्किंग करून घेत आहोत आणि बॅक साईडने पण सेम त्याच पद्धतीने मार्किंग करून घेत आहोत। मार्किंग केल्यामुळे आपल्याला म्हणजे स्टिच करायला सोपं पडतं, खालीवर स्टिच होत नाही किंवा मागे पुढे पण होत नाही आणि एकदम स्ट्रेट अशी आपली स्टिचिंग आहे ती येते, त्यासाठी मार्किंग करून घ्यायची। तर बघा या पद्धतीने, आणि कडेचा कट पण बघा, आपला जो परकरला कट असतो ना त्याच्या खालीच आपली फोल्ड घडी आहे ती मी अशा पद्धतीने करून घेतलेली आहे। आता स्टिचिंग तुम्ही डायरेक्ट पण करू शकता किंवा मग अशा पद्धतीने टाचणी लावून घेऊ शकता किंवा सेफ्टी पिन लावून घेऊ शकता, म्हणजे परकरचा जो कपडा आहे तो सरकू नये इकडे तिकडे, त्यासाठी सिक्युअर राहावं आणि आपल्याला स्टिच करायला पण सोपं जावं, त्यासाठी मी इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेत आहे या पद्धतीने। ठीक आहे, तर बघा कडापर्यंत मी इथे टाचणी लावून घेतलेली आहे। आता यावरतीच आपण स्टिच पण करून घेऊया। आणि ही पण एक सोपी पद्धत आहे आणि अगोदर दाखवलेली आहे ती पण मी एक वेगळी पद्धत दाखवलेली आहे। तुम्हाला कोणती पद्धत आवडली ते पण मला नक्की सांगा आणि अगोदरचा पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे रेडीमेड परकरची हाईट कशी कमी करायची ते पण मी एक वेगळ्या पद्धतीने दाखवलेला आहे आणि हा एक वेगळा पद्धत दाखवलेली आहे। आणि दोन्हीमधली तुम्हाला कोणती आवडली ते पण सांगा। आता बरेच ताई रेग्युलरली व्हिडिओ बघतात, तर त्या ताईंनी दोन्ही व्हिडिओ बघितले असतील, ज्या ताईंनी अगोदरचं नसेल बघितले त्यांनी तो पण बघून घ्या, त्याची लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते, म्हणजे तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आता जशी मार्किंग केलेली आहे ना त्यावरतीच आपण स्टिच करून घेत आहोत। तरी मी इथे काढण्यासाठी गुलाबी दोरा वापरलेला होता, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसावं यामुळे। तर बघा या पद्धतीने जिथपर्यंत स्टार्टिंग जिथून केली होती तिथपर्यंत आपण ही जी स्टिचिंग आहे ना ती कंप्लीट करून घेतलेली आहे या पद्धतीने। ठीक आहे, आणि बघा अशा पद्धतीने स्टिच झाल्याच्या नंतर आता आपल्याला जेवढी टाचणी लावलेली आहे ना ती सगळी काढून टाकायची आहे। आणि ही काय जास्त वेळ नाही लागत मैत्रिणींनो, लगेच होतं। बघा या पद्धतीने एकदम जवळून पण दाखवत आहे आणि वरच्या साईडने ते अशा पद्धतीने दिसत आहे। आता मी तुम्हाला हे लावून पण दाखवते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो परकरला बांगडी कशी घालायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। बघा आपल्याला जेवढी हाईट पाहिजे होती तेवढीच आपण इथे कमी करून घेतलेली आहे। तुम्हाला जेवढी हाईट पाहिजे कमी करायला त्यानुसार तुम्ही याला परकरला बांगडी घालू शकता। आणि दोन्ही साईडने बघा ते अशा पद्धतीने दिसत आहे आणि कळून पण येत नाही का आपण वरच्या साईडने कुठं टिप वगैरे दिलेली आहे म्हणून। तर अशा पद्धतीने आपली परकरची हाईट पण कमी झालेली आहे आणि अगदी 15 ते 20 मिनिटांमध्येच तुम्ही जी परकरची हाईट आहे ना ती कमी करू शकता। तर आयडिया आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग। श्री स्वामी समर्थ, जय जिजाऊ, जय शिवराय, बाय बाय।